आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो सोडवूया. त्यातला सब क्वेश्चन घेतलेला आहे इथे आपण सोडवण्यासाठी. या क्वेश्चन का विचारला आपल्याला 3 नंबरचा, कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या बिटवीन आहे, दरम्यान आहे ते विचारलेलं आहे. आणि जर असेल म्हणजे आता समजा इथं 3 पॉइंट विचारले पी क्यू अँड आर, हे जर कोलिनियर असतील तर कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या दरम्यान आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघूया आपण पहिल्यांदा सर्वात मोठं डिस्टन्स घेऊया. डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इक्वल टू 10. त्याच्यानंतर त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. नंतर आपण हे दोन्ही डिस्टन्स घेऊया, त्यांची बेरीज करूया. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू 7 प्लस 10. सॉरी, पी आर ची किंमत आहे 7 आणि क्यू आर ची किंमत आहे 3 इक्वल टू 10. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 वरून दिसतंय, आपण असं लिहू शकतो त्याच्यावरून डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. म्हणजे इथं 10 ची किंमत काय आहे, 10 ची किंमत डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू आहे, म्हणून आपण 10 ची किंमत इथं डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू लिहिलेलं आहे. मग आपण हे इकडे घेऊया. डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. म्हणजे हे एकूण डिस्टन्स आहे, ह्या दोन डिस्टन्सची ही बेरीज आहे, म्हणजे हे एंड पॉइंट आहे. म्हणजे पी हे एंड पॉइंट असतील तर एक पॉइंट उरतोय कोणता, आर. म्हणजे आर हा मिडलला असेल, आर हा दरम्यान असेल पी आणि क्यूच्या, म्हणजे आर मध्ये असेल. आणि हा इथं पॉइंट आर इज बिटवीन पी अँड क्यू, म्हणजे बिंदू आर हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. आणि आपण असंही म्हणू शकतो ऑर क्यू डॅश आर डॅश पी. आर बिंदू पी आणि क्यूच्या मध्ये आहे असं म्हटलं तरी तेच आहे, आणि आर हा बिंदू क्यू आणि पी च्या मध्ये आहे. पी आणि क्यूच्या काय, क्यू आणि पी च्या काय, एकच आहे. म्हणजे आपण हे दोन्हीही लिहू शकतो. याचा अर्थ हे तिघही पी क्यू आणि आर हे तिघही कसे आहेत, कोलिनियर आहेत, एक रेषीय आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचं पुढचं जे एक्झाम्पल आहे ते घेऊया. शेवटी म्हणूया आपण इथं पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट क्यू आर कोलिनियर, एक रेषीय आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया. डिस्टन्स बिटवीन RS equal to 8, distance between S and T equal to 6, and distance between R and T equal to 4. आपण एक सर्वात मोठा डिस्टन्स घेऊया. डिस्टन्स बिटवीन R and S equal to 8. राहिलेली दोन डिस्टन्सची बेरीज घेऊया. प्लस डिस्टन्स R and T equal to 6 plus 4. Distance between S and T plus distance between R and T equal to 10. ह्याला इक्वेशन नंबर 1 हा 2 आपल्याला दिसतंय. इथं डिस्टन्स बिटवीन S and T plus distance between R and T not equal to distance between R and S. इथं आपल्याला 8 आहे तर 10 नाही, म्हणजे हे दोन्ही बाजू इक्वल नाहीत. आपण लिहिलेलं आहे. आधीचे एक्झाम्पल जरा व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, त्याच्याप्रमाणे आपण इथे लिहू शकलो नाही. म्हणजे डिस्टन्स बिटवीन R and S not equal to distance between
S and T plus distance between R and T. म्हणजे हे एंड पॉइंट नाहीत. आपण असं म्हणू शकतो इथं, समजा R आणि S राहतोय पॉइंट T. कारण काय तर RT ची किंमत किती आहे 4 आहे आणि TS ची किंमत किती आहे, ST आणि TS एकच 6. मग RS ची किंमत किती पाहिजे, RS ची किंमत 10 पाहिजे, पण RS ची किंमत काय आहे आपल्याकडे 8 आहे. त्यामुळं हे तिन्ही पॉइंट कोलिनियर नाहीत. म्हणून म्हणू शकतो आपण पॉइंट R, पॉइंट S and पॉइंट T are नॉन कोलिनियर. हे तिन्ही पॉइंट कोलिनियर नाहीत. आपण दुसरी कंडिशन घेऊन बघू शकतो. काय बघायची गरजही नाही तसे, तरी पण आपण घेऊया R, S आणि T. RS किती आहे, RS 8 आहे, ST किती आहे 6 आहे. म्हणजे RT किती व्हायला पाहिजे 14 व्हायला पाहिजे. मात्र आपल्याला RS किती दिलेला, RT किती दिलेला आहे, RT मात्र 4 दिलेला आहे. म्हणजे हे सुद्धा कंडिशन लागू पडत नाही. म्हणून आपण हे तिन्ही पॉइंट कोलिनियर नाही, एक रेषीय नाही. त्यामुळं इथं बिटवीननेस सांगायची गरज नाही. त्याच्या पुढचा जो सब क्वेश्चन आहे तो घेऊया. थर्ड नंबर, distance between A and B equal to 16. Distance between S and T equal to 6. Distance between R and T equal to 4. सॉरी, आपण इथं थोडस ST आणि हे आपण आधीच एक्झाम्पलचं घेतलं. AB equal to 16, distance between CA equal to 9, distance between B and C equal to 7. सर्वात मोठं डिस्टन्स घेऊया सुरुवातीला. डिस्टन्स बिटवीन A and B 16. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. डिस्टन्स बिटवीन CA प्लस डिस्टन्स बिटवीन BC इक्वल टू CA 9 आहे, BC 7 आहे. डिस्टन्स बिटवीन CA प्लस डिस्टन्स बिटवीन BC 16 होईल. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो, ह्याला इक्वेशन 2 म्हणूया. डिस्टन्स बिटवीन CA प्लस डिस्टन्स बिटवीन B and C इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AB. म्हणजे 16 ची किंमत डिस्टन्स बिटवीन AB आहे, म्हणजे आपण 16 च्या जागी ठेवू शकतो. हे इकडे घेऊया. डिस्टन्स बिटवीन AB इक्वल टू डिस्टन्स बिटवीन CA प्लस डिस्टन्स बिटवीन BC. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की हे एकूण डिस्टन्स आहे. ह्या दोन डिस्टन्सची बेरीज आहे, म्हणजे हे एंड पॉइंट आहे. याचा अर्थ A हे एंड पॉइंट असते तर एक पॉइंट उरतो C, तर A डॅश C डॅश B. किंवा आपण म्हणजे C बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे असं म्हणू शकतो. किंवा आपण असे म्हणू शकतो और B डॅश C डॅश A. म्हणजे C हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे असं म्हटलं काय, आणि C हा बिंदू B आणि A च्या दरम्यान म्हटलं काय, एकच आहे. तो C हा कुठंच असणार आहे, दरम्यानच असणार, ह्या दोन बिंदूंच्या दरम्यानच असणार आहे. म्हणजे पॉइंट A, B and C आर कोलिनियर. हे कसे आहेत, कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यानंतरचा जो पुढचा क्वेश्चन तो घेऊया. distance between
LM equal to 11, distance between MN equal to 12, distance between NL equal to 8. घेऊया आपण मागासारखं डिस्टन्स बिटवीन MN इक्वल टू 12, सर्वात मोठं डिस्टन्स सुरुवातीला घेतलं, त्यानंतर ह्या दोघांची बेरीज घेतोय आपण. डिस्टन्स बिटवीन LM प्लस डिस्टन्स बिटवीन NL इक्वल टू 11 प्लस 8 19, डिस्टन्स बिटवीन LM प्लस डिस्टन्स बिटवीन NL इक्वल टू 19. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो फ्रॉम 1 and 2 distance between LM plus distance between NL is not equal to distance between MN. म्हणजे इथं आपल्याला एक डिस्टन्स इतर दोन डिस्टन्सच्या इक्वल आलेलं नाही, म्हणून आपण लिहूया डिस्टन्स बिटवीन MN is not equal to distance between LM plus distance between NL. म्हणजे हे एकूण डिस्टन्स नाही, याचा अर्थ M point N and point L are non-collinear. ते कोलिनियरच नाहीत, एक रेषीय बिंदूच नाहीत असं आपण म्हणू शकतो. यानंतर जे पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला असे सोडवायचे आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 4 घेऊया. काय विचारलंय? ए बी सी हे 3 बिंदू आहेत, पॉइंट आहेत, ते एका रेषेवरती आहेत आणि त्या प्रत्येक बिंदू मधलं आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स ए अँड सी इक्वल टू 10, डिस्टन्स बिटवीन सी अँड बी इक्वल टू 8 आणि आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए अँड बी काढायला सांगितलेलं आहे, क्वेश्चन मार्क म्हटलेला आहे. आता आणि सर्व पर्यायांचा तिथं काय करायचं आपल्याला विचार करायचा आहे. हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत, एकाच रेषेवरती आहेत, कोलिनियर आहेत. मग तीन पॉसिबिलिटी निर्माण होतील. पहिली पॉसिबिलिटी काय असेल? ए बी सी असं असतील, किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय असेल? ए सी बी, आणि तिसरी पॉसिबिलिटी काय असेल? सी ए आणि बी. तर बघू ह्यातली कोणती लागू पडते आपल्याला. ए बी ची किंमत काढायची आपल्याला. बी सी ची किंमत किती आहे? 8 आहे. तर एकूण किंमत किती आहे? ए सी ची किंमत 10 आहे. एकूण ए सी 10 असेल आणि बी सी 8 असेल तर ही 2 असू शकतो, ए बी 2 असू शकतो. म्हणजे ही कंडिशन लागू पडू शकते. ही बघूया. ए सी ची किंमत 10 आहे, सी बी ची किंमत 8 आहे, तर एकूण ए बी ची किंमत 18 असू शकते, 18 असू शकते. आणि ही कंडिशन बघूया. म्हणजे ही सुद्धा पॉसिबिलिटी असू शकते. आता सी ए ची किंमत किती आहे? 10 आहे आणि ए बी ची किंमत काढायची आपल्याला, आणि सी बी ची किंमत दिली आपल्याला. एकूण सी बी ची किंमत किती आहे? 8 आहे. हे शक्य आहे का? एकूण सी बी 8 आणि सी ए 10, हे अंतर लहान असून सुद्धा मोठं आहे, हे अंतर कमी आहे, मात्र आपल्याला 10 दिलंय. सी बी 8 आणि सी ए
एवढंच अंतर 10 असू शकेल का? हे असणार नाही, म्हणून ही कंडिशन लागू पडणार नाही. म्हणजे ह्या दोन कंडिशन लागू पडतील, पॉसिबिलिटी लागू पडतील. म्हणून आपण म्हणजे ह्या प्रश्नाला दोन उत्तर असतील. म्हणून आपण घेऊ शकतो काय, ही कंडिशन पहिल्यांदा घेऊया. AC इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AC इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AB प्लस डिस्टन्स बिटवीन BC, B and C, distance between A and C equal to AC ची किंमत दिली आपल्याला, डिस्टन्स बिटवीन AC ची दिले 10, डिस्टन्स बिटवीन AB काढायचं आपल्याला, आणि डिस्टन्स बिटवीन BC आणि CB एकच 8. आपण AB ची किंमत काढायची म्हणजे AB तिथंच ठेवूया, डिस्टन्स बिटवीन AB आपण तसाच ठेवलेला आहे. 8 तिकडे नेला, हे 10, 8 इकडे आल्यानंतर मायनस होईल, 10 - 8 इक्वल टू 2. डिस्टन्स बिटवीन AB इक्वल टू 2 असं आपण लिहूया. डिस्टन्स बिटवीन A and B इक्वल टू 2 युनिट आपण म्हणू शकतो. हे एक उत्तर असू शकेल, आणि या पॉसिबिलिटी नुसार सुद्धा एक उत्तर असू शकेल. सोडूया आपण या बाजूला. डिस्टन्स बिटवीन A and B इक्वल टू एकूण डिस्टन्स हे कोणत्या दोन डिस्टन्सच्या बेरजे एवढा असेल, ह्या दोन डिस्टन्सच्या बेरजे एवढा असेल. डिस्टन्स बिटवीन A and C प्लस डिस्टन्स बिटवीन C and B. डिस्टन्स बिटवीन AB आपल्याला काढायचा आहे, इथं आपण मिळवलाय पण इथं मिळवलं नाही. डिस्टन्स बिटवीन AC किती आहे? 10 आहे, प्लस डिस्टन्स बिटवीन CB किती आहे? 8 आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन AB किती असू शकतो? 18 असू शकतो, 18 युनिट असू शकतो. म्हणजे दोन उत्तर आपल्याला इथं विचारात घ्यावे लागतील. पाचवं एक्झाम्पल सुद्धा तसंच आहे, ते तुम्ही सोडवा. 6वं एक्झाम्पल पहा. आता तिथं तर आपल्याला सगळे कोलिनियरच दिलेले आहेत. AB काढायला का अवघड नाही. AB कसा काढणार? लेंथ AB काढायचा कसा? लेंथ AC इक्वल टू लेंथ AB प्लस लेंथ BC. एक सोडवूया आपण. क्वेश्चन नंबर 5 तुम्ही सोडवा. क्वेश्चन नंबर 6 मधला एक आपण सोडवून देऊया. A-B-C म्हणजे ABC हे कसे आहेत? कोलिनियर आहेत, आणि B हा कसा आहे? बिटवीननेस आहे. B हा A आणि C च्या दरम्यान आहे. तिथं दिलेलं आहे पहिल्या गणितामध्ये. लेंथ AC दिलाय आपल्याला इक्वल टू 11, लेंथ BC इक्वल टू 6.5 अँड लेंथ AB दिलाय आपल्याला 4.5. तर आपण घेऊया. तिथं आपल्याला काय दिलंय? A-B-C म्हणजे AC हे टोटली अंतर असेल. लेंथ AC इक्वल टू लेंथ AB प्लस लेंथ BC, सॉरी B and C, A and B. लेंथ AC आपल्याला 11 दिलाय. AB किती आहे? 4.5 आहे. सॉरी, लेंथ AB आपल्याला काढायचा आहे. सॉरी, लेंथ AB आपल्याला शोधायचा आहे. लेंथ AB A and B प्लस लेंथ B and C 6.5. आपल्या लेंथ AB A and B काढायचं आहे, आपण तसंच ठेवूया. 6.5 इकडे घेऊया. 11 मायनस 6.5 4.5. लेंथ A and B इक्वल टू 4.5. लेंथ A and B इक्वल टू 4.5 युनिट. अशा प्रकारे सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत. प्रॅक्टिस सेट फार सोपा आहे. आता 7वा जो प्रश्न आहे
जर 3 पॉइंट कोलिनियर नसतील तर आपल्याला कोणती आकृती मिळू शकते? कोलिनियर नाही त्याचा अर्थ आपण असे लिहू शकतो, ह्या तिघापासून आपल्याला त्रिकोण ही आकृती मिळू शकते. जर ते एक रेषीय असते, कोलिनियर असते तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळाली असते, ते तिन्ही बिंदूमधून ती रेषा गेली असते. पण ते जे 3 बिंदू आहेत ते तिन्ही बाजूला आहेत, म्हणजे त्यातून एकच आकृती तयार होईल, ते कोणती? त्रिकोण, ट्रायंगलची आकृती तयार होईल. अशा तऱ्हेने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 इथं सोडवलेला आहे. काय अडचणी असतील तर मला नक्कीच शेअर करा.